गुड मॉर्निंग. काय कसं तुम्ही सर्व आयोग मध्ये माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी ब्लॉग शूट करत आहे आम्ही. तर त्याचं कारण हे आहे का आज आम्ही चाललोय गावाला. 2 दिवसांसाठी चाललोय आम्ही गावाला. तर फटाफट म्हणजे ट्रेन मध्ये चाललोय त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे करून थोडंसं पाहिजे जेवण करायला तिथं, कारण की उपाशी तर राहिला जात नाही आणि ट्रेन मध्ये काही घेऊ शकत नाही. तुम्हाला तर माहित असते ट्रेन मध्ये महाग आणि चौकशी असते. काय सर्वांनी जवळजवळ ट्रेन मध्ये प्रवास केलेला असेल तर सर्वांनाच माहित आहे ट्रेन मधली चव आणि महागाई. तर शेंगदाण्याची चटणी बनवली मी, नंतर पापडाचा पुडा बनवला, पोळ्या बनवल्या. आता भांडे बिंडे राहिले होते, सगळं पडलंच आहे. आणि आमची 10ची गाडी आहे, ट्रेन 10ची आहे. तर आता थोड्या वेळा आम्ही निघतो. तर आम्ही कुठे चाललो, कशासाठी चाललो, आता एका दाखवून आले टाइम. अच्छा टाइम. हा टाइम दाखवतात ते, म्हणजे मी इकडे बडबड करून राहिली ते गेलो कुठं ते टाइम दाखवतात अगोदर. हा म्हणजे दोघांना असं वाटलं नाही पाहिजे खोटं बोलू राहिली नाही ना. त्यांनी काही वाटत नाही मी खोटं बोलू राहिली म्हणून, कारण की मी काही खोटं बोलत नाही, त्यांना माहित आहे. तर कंटिन्यू ब्लॉग बघा. आम्ही कुठे चाललो, कशासाठी चाललो, तुम्हाला सर्वच माहीत पडणार आहे. उतरतो थांबा ना एवढी काही घरून निघालो, घरून ब्लॉग घ्यायची आठवण नाही राहिली. आता पोचला मी रेल्वे स्टेशनवरती. हा माझा भासा डॉन, जकडेल डॉन जकडेल डॉन. काय म्हणतो तुम्ही, गाडी विसरून गेली. तर एवढी धावपळ झाली म्हणजे बॅग कुठं काय कुठं काही सुचलंच नाही काय करा. एक तरी गाडी लेट झाली, तरी आमच्या मागे एवढी धावपळ. तर निघालो आता आम्ही घरून इथं रेल्वे स्टेशनवरती आलो. आता लिफ्टनेवरती जाऊ. हा माझा पिल्लू. मला सकाळपासून एवढं मळमळ होऊन राहिलं, तसंही सहसा मला याच्यामध्ये मळमळ होत नाही. दादूचा हां. तर मळमळ होत नाही, पण आज खूप मळमळ होईल. काय माहिती ट्रेनमध्ये काय होते काही नाही, काही सुचून नाही राहिलं काय होते. चला कंटिन्यू बघत राहा. चला तर आम्ही चाललोय, आता निघालो. वेटू कुठंतरी माहित नाही, गेल्यानंतर तुम्हाला माहितच पडणार आम्ही कुठे चाललो कुठं नाही. तोपर्यंत पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. चलो सेगाव कचौड़ी है, सेगाव कचौड़ी है। और सलाद के साथ आम्ही ट्रेनमध्येही बसलो, जेवणही केलं, तरी ब्लॉग काढायची आठवण आलेली माझ्यासोबत. नेहमी असंच होते, गडबडमध्ये जे मेन घ्यायचं असते तेच मी विसरून जाते. मस्त जेवण वगैरे केलो. आता पोहोचत आहे, थोड्या वेळानंतर पोहोचणार. तेव्हा लक्षात आली की ब्लॉग शूट केला नाही, म्हणजे माझी एक झोप मी उठली आणि मला टॉयलेट जोडचा असं सीट भेटला, त्याच्यामुळे खूप जास्त वास येत आहे इथं. तर आम्ही येणार होतो सुरतला. तर हे सरप्राईज होतं तुमच्यासाठी. कुठं चालली तर मी सुरतला झाली होती. खूप जास्त. तर आता आम्ही उतरलोय, आता चाललो आम्ही माझ्या बहिणीच्या इथं. चलो चालते छान. काय गन्नाळा बघा किती जबरदस्त पोहोचला आम्ही सुरतमध्ये आता. अरे माझी बहीण घ्यायला आली. आता आम्ही चाललो घरी. आता घरी गेल्या चहा पाणी पितो. तर वासुरा लाटी कोंबडा कट सुरू आहे. हॅलो. तर आलो आम्ही आमच्या बहिणीच्या घरी. बाबूच्या घरी बाबूच्या घरात बाबी पाणी दूर राहिले. आम्हाला सगळे यायला मला म्हणजे आम्ही ना 12:30 वाजता जेवण केलं असेल, तर 12:30 वाजेपासून पाणी नाही पिले. याने बॉटल घेतली आणि ते पाणी पेले, खायच्या खाले मला गोटबी नाही दिला. आणि आता स्टेशनवर उतरलो तर इले मला राग आला असेल, तर थोडंसं बॉटलचं पाणी घेतलं आणि तू पे. मी आवडं पी पुरा अंदाज केला. मी अटी आलात मी अटी आलात देतो आता असे लोक. तर आला आता आम्ही आता जरसा आराम करतो. आणि तुम्हाला उद्या सांगितलं आता सुरतले कशासाठी आली ते सरप्राईज आहे. त्याच्यासाठी एक मेन काम करायसाठी मी सुरतला आली. तर मी त्याचा ब्लॉग नक्कीच घेऊन येईल. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.
सांग ना आता. आता